नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित। स्वप्नीलच्या मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार, नारायण राणेंचं टीकास्त्र। आणि सेंट लुक्सचे दरवाजे कधी उघडणार, सिंधुदुर्ग लाईव्हचा ग्राउंड रिपोर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले। आता पाहूयात सविस्तर बातम्या। स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात। जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40। परफेक्ट अकॅडमी। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचं कामकाज बंद पाडलं। त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं। 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आलाय। मी तुम्हाला नेम करतोय मी तुम्हाला नेम करीन हे चालणार आहे। मी नेम करीन या राखून ठेवा, चालणार नाही। पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचं कामकाज बंद पाडलं। त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं। 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आलाय। सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की केली। त्यानंतर संसदीय मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि 12 आमदार निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला। यात संजय कुटे, आशिष शेलार, हरीश पिंपळे, योगेश सागर, गिरीश महाजन, पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, नारायण कुचे आणि बंटी बंगडिया या आमदारांचा समावेश आहे। हा ठराव मंजूर करण्यात आलाय। त्यानंतर फडणवीस यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे असं म्हणत सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातलाय। मी तुम्हाला नेम करतोय तुम्हाला। मी नेम करीन हे चालणार आहे। मी नेम करीन या राखून ठेवा, चालणार नाही। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात। जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40। परफेक्ट अकॅडमी। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले। मी तुम्हाला नेम करतोय। अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं बोललं जातं। ओबीसींचा इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारनं देण्यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडला। बराच प्रयत्न करूनही ओबीसींचा डेटा मिळाला नाही, त्यामुळे हा ठराव मांडत असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं। यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरू होता। ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर इम्पेरिकल डेटा केंद्र सरकारनं राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा
मिळवावा असा ठराव ठाकरे सरकारनं विधानसभेत मांडला। या विरोधात विरोधक आक्रमक झाले। मागासवर्गीय आयोग नेमून तो डेटा राज्य सरकारनं मिळवावा असं म्हणत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकला असता विरोधकांनी जोरदार गदारोळ केला। या गदारोळातच ठराव मंजूर करण्यात आला। ठराव विधानसभेत पारित होत असताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते। मी तुम्हाला नेम करतोय, मी तुम्हाला नेम करतोय तुम्हाला, मी नेम करीन, हे चालणार आहे, मी नेम करीन, या राखून ठेवा, चालणार नाही। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात। जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40। परफेक्ट अकॅडमी। अधिवेशनाचं गांभीर्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाही। अधिवेशनाच्या आधी पत्रकार परिषद घेतली जाते हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठाऊक नाही। स्वप्नील लोणकरने केलेल्या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची जोरदार टीका खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली का? MPSCची परीक्षा दोनदा उत्तीर्ण होऊ नये, नोकरी मिळाली नाही, वेटिंग लिस्टवर नाव होतं। या सरकारने नोकर भरती बंद केली, त्याला नोकरी मिळाली असती तर स्वप्नील आज जिवंत असता। त्याला मृत्यूला पूर्ण जबाबदार कारण हे सरकार उद्धव ठाकरे आहेत। इतिहासात असं एकमेव मुख्यमंत्री आहे जो मंत्रालयात न जाता मुख्यमंत्री म्हणून राहतो आणि कॅबिनेटही अटेंड करत नाही। काल पत्रकार परिषदही घेतली नाही। दुर्दैव महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री, आणि तोही पवार साहेबांना चालतो का? तर लवकरच हे सरकार पडणार होतं, त्यामुळे बीजेपीची संख्या कमी केली का आपण सेफ झालो, आपली दुकानं चालू ठेवू शकतो म्हणून हे केलेल्या प्रयत्नापैकी 12 आमदार कारवाई हा त्यातला एक प्रकार आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात। जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 9325 01 74 58 94 04 22 93 34 आणि 9307 02 14 40। परफेक्ट अकॅडमी। भैरी भवानी प्रतिष्ठान पुरस्कृत बळीराजा आत्मसन्मान योजनेचा शुभारंभ 10 जुलैला वैभववाडीतून होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। काय म्हणाले रावराणे पाहूया। मागच्या वर्षीपासून बळीराजा आत्मसन्मान योजना म्हणून या योजनेचं संकल्पना ही आपण सिंधुदुर्गवासियांसमोर मागच्या वर्षी आणली आणि मागच्या वर्षी जवळजवळ 2700 शेतकरी बांधवांपर्यंत आपण ही योजना यशस्वीपणे पोहोचवू शकलो। म्हणजे जवळजवळ 27,000 काजूची कलमं म्हणजे वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 या जातीची आपण यशस्वीपणे पोहोचवू शकलो। त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याला 5 किलो सेंद्रिय खतही आपण दिलेलं होतं त्या लागवडीसाठी। आणि
आणि त्याचा अतिशय चांगला असा रिस्पॉन्स आपल्याला आला. शेतकऱ्यांकडनं त्याचे फीडबॅक चांगल्या प्रकारे आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण ते आता बळीराजा आत्मसन्मान योजना या योजनेच्या अंतर्गत आपण 5,000 शेतकऱ्यांकडे 50,000 काजूची कलमांचं वाटप यावर्षी आपण करणार आहोत. आणि त्याचा शुभारंभ 10 तारखेला वैभववाडीला या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आमचे नेते आदरणीय विनायकजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचा आम्हाला प्रोत्साहन शेतकऱ्यांकडनं मिळालं आणि शेतकऱ्यांची आम्हाला मागणी भरपूर चांगल्या आलेली आहे. यावेळेला आपण 1 महिन्यापूर्वी याची नोंदणी चालू केली आणि या नोंदणीमध्ये सर्वात जास्त वैभववाडी तालुक्यामधून नोंदणी झाली. जवळजवळ आतापर्यंत वैभववाडी तालुक्यामध्ये 6,000 झाडांची म्हणजे जवळजवळ 600 शेतकऱ्यांची नोंदणी ही आमच्याकडे आलेली आहे. आता पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये 3री लाट येते. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी आता पुन्हा आपल्या शेतीकडे वळत आहेत किंवा प्रत्येकाची शेती जमीन प्रत्येकाची आहे आणि त्याला काहीतरी रोजगार मिळावा, त्याच्या हाताला काम मिळावं आणि त्याने शेतीकडे पुन्हा आकर्षित झालं पाहिजे, शेतीतलं उत्पन्न त्याला दिसलं पाहिजे. हा आमचा भैरीभवानी प्रतिष्ठानचा यामागचा उद्देश आहे. 10 काजूची कलम ज्या वेळेला त्याला 40 ते 50 हजाराचं उत्पन्न 4 वर्षानंतर त्याला देणार आणि ते 20 ते 25 वर्ष त्याला मिळेल हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं त्याच वेळेला ती लोक अजून 10, अजून 50, अजून 100 अशी जर कलम त्यांनी लावली, त्या तरुणांनी जर आपल्या शेतीमध्ये लावली तर 1 एकर मागे त्याला 5 ते 6 लाखाचं उत्पन्न मिळेल. हे वार्षिक जे काय असते 25 ते 30 हजाराची नोकरी, कोणाला 50 हजाराची नोकरी होती, तर त्यांचं उत्पन्न हे त्यांना घर बसल्या आपल्या स्वतःच्या शेतीतून घेता आलं पाहिजे. 1 एकरमध्ये 60 झाडं जर तुम्ही कमीत कमी 60 झाडं लावली तर ती 1 एकरमध्ये चांगल्या प्रकारे वाढतात आणि त्याचं उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळतं. जे वर्षाकाठी आज जे नोकरी धंदा करून कमवणार त्याच्यापेक्षा चांगलं उत्पन्न त्यांना शेतीतून दिसायला लागतं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. जिल्ह्यात कोरोनाच्या काळात नेहमीच महाविकास आघाडीनं मदत केली आहे. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुभाष देसाई यांच्या मार्फत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मागणीनुसार 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. याचं कळसुली, फोंडा, नांदगाव, वरवडे या प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमध्ये अत्यंत आवश्यक असणारा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी डॉक्टर रुपाली वळंजू, तालुका प्रमुख शैलेश भोगले, वरवडे सरपंच बांधल, कलमट सरपंच गुडेकर, बिडवाडी सरपंच सुदाम तेली तसेच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आरोग्यामध्ये महाराष्ट्र शासन या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांना किंवा आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न करत असते. ज्या शिवसेनेचा जन्म समाजकारणासाठी झालेला आहे असे शिवसेनेचे नेते सन्माननीय ह्या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून आज या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 30 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या ठिकाणी आरोग्य केंद्रांना भेट देण्यात आली. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील राऊत साहेबांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी वरवडा असेल, ह्यापूर्वी कळसुली असेल, नांदगाव असेल, फोंडा असेल, खारेपटण असेल या ठिकाणी सुद्धा आरोग्यविषयक साहित्याचं या ठिकाणी वाटप झालेलं आहे. एकंदरीत ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्यविषयक सरकारी यंत्रणेवरनं आरोग्य यंत्रणा बळकट करत असतेवेळी शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा आज वेगवेगळ्या प्रकारचं आरोग्य साहित्यसुद्धा PPE किट असेल, वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी लागत आहेत ते वाटप करण्याचं काम आज शिवसेना पक्षाच्या वतीने चालू आहे. विशेषतः या जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडासुद्धा जो होता आज जिल्हा नियोजनमधून ऑक्सिजनचे प्लांटसुद्धा उभं करण्याचं
काम झालेल्या RT-PCR सारखी लॅबसुद्धा 1-1.5 वर्षापूर्वीसुद्धा जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी उभारी करण्यात आलेली आहे। या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आरोग्य केंद्रांची काही ॲम्ब्युलन्सची अडचण होती। जवळजवळ 23 ॲम्ब्युलन्स ह्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री सन्माननीय सावंतसाहेब, खासदार राऊतसाहेब, सन्माननीय आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून, खनिकर्म असेल, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून 23 नव्याने ॲम्ब्युलन्स या जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहे। त्यामध्ये वरवड्यासारख्या प्राथमिक आरोग्य केंद्राला या प्रभागाच्या जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सभापती विकाळे मॅडम यांनी या आरोग्य केंद्राला ॲम्ब्युलन्सची मागणी केल्यानंतर सन्माननीय राऊतसाहेब यांनी आणि पालकमंत्री यांनी त्याची दखल घेऊन या आरोग्य केंद्राला नव्याने खनिकर्ममधून ॲम्ब्युलन्स दिलेले आहे। त्याबद्दल सुद्धा त्यांना धन्यवाद देतो आहे। काही लोक या ठिकाणी फुकटचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत, पण आज या वरवडे आरोग्य केंद्राला सुद्धा आज ॲम्ब्युलन्स आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने खनिकर्मामधनं देण्यात आलेली आहे। आजपर्यंत या जिल्ह्यामधनं कधीही खनिकर्मामधनं ॲम्ब्युलन्स या जिल्ह्याला मिळालेली नव्हती। आज ज्या काही सुविधा लागत आहेत त्या आरोग्य उपकेंद्रांना असतील, आरोग्य केंद्रांना असतील, आज जिल्हा नियोजनमधनं असतील, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिली जात आहेत। आणि जे लोक आरोग्यविषयक काही गोष्टी करत नाहीत ते फक्त या ठिकाणी टीका करण्याचं काम करत आहेत, पण या टीकेला या ठिकाणी दुर्लक्ष करून ह्या भागातील लोकांच्या आरोग्याला चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शिवसेना पक्ष निश्चितच कटिबद्ध आहे। लसीकरणाच्या बाबतीत सुद्धा आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने योग्य प्रकारे नियोजन केलं जाईल आणि लसीकरणाचं जास्तीत जास्त लसीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्य दिलं जाईल। भविष्यामध्ये कोविड नियंत्रण आणण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने ज्या ज्या काही उपाययोजना करणं आवश्यक आहे, जे जे साहित्य भविष्यात लागेल ते सुद्धा या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने देण्यात येईल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी। तीही आपल्या सिंधुदुर्गात। जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल। 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com। कुडा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून। संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40। परफेक्ट अकॅडमी। कोकण चोळा घसणारा गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय, मात्र कोरोनामुळे यावर्षी देखील बाप्पाला घडवणारे हात संकटात सापडले। पाहुयात विघ्नहर्त्याला घडवणाऱ्या या हातांची व्यथा। काही महिन्यांवर आला आहे आणि आज आपण आलो आहे सावंतवाडीतील प्रसिद्ध असणाऱ्या मांजरेकर यांच्या गणेश चित्रशाळेत। या गणेश चित्रशाळेमध्ये अगदी गोवा कर्नाटकपासून देखील गणेश जे भक्त आहेत त्यांची मागणी असते गणेश मूर्तींसाठी। मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील वर्षी देखील या सर्वालाच फटका बसला। यंदाही अशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी जूनमध्ये सुरू होणारं काम आत्ता जुलै उजाडला, थोड्या दिवसात तोही संपेल, मात्र गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम अगदी धीम्या गतीने या ठिकाणी सुरू आहे। नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत मूर्तिकार विलासजी मांजरेकर आहेत, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एक प्रसिद्ध मूर्तिकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं। सर्वप्रथम गणपतीचा उत्सव अगदी काही महिन्यांवर आला आहे। तुमची चित्रशाळा म्हटली तर नेहमीच गजबजलेली असायची आणि या ठिकाणी अगदी गोव्यामध्ये असेल, कर्नाटक, विविध भागातनं गणपतींसाठी मागणी असायची। अनेक गणेश भक्त हे तुमच्याकडे यायचे, म्हणजे अगदी गणपतीच्या दिवशी सुद्धा आम्ही या ठिकाणी गणपती घडवताना त्यांना म्हणजे कलर काम करताना या ठिकाणी पाहिलेलं आहे। आज जर परिस्थिती बघतोय तर आज जुलै उजाडला आहे आणि अजूनही हवी तशी कामाला सुरुवात झालेली नाही, नेमकं कारण काय? हॅलो, विषय मी विलास मांजरेकर। आज परिस्थिती अशी आहे की करोनामुळे की नाही माणूस म्हणजे कलाकार आमच्या कामाला इकडे यायला घाबरतात, कलाकार यायला घाबरतात। त्याच्यामुळे आम्हाला गणपती करावे की न करावे हा प्रश्न झालेला आहे। आता जूनमध्ये आम्ही गणपती करतो, तर आज हा जुलै महिना आता लागला, तर आता आम्हाला अजून कामाला सुरुवात करायला भीती वाटते, काय करावं परिस्थिती आहे। गेल्या वर्षी आमच्या गणपती जवळ 200 गणपती आमचे कमी झाले आणि ह्या वर्षी गणपती आणि ह्या वर्षी किती कमी होतील ते काय सांगता येणार नाही।
आज अशी परिस्थिती आहे. आणि हा सगळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, गणपतीची माती मिळत नाही, पावसामुळे माती नाही यावर्षी. तर माती आम्ही यावर्षी आणली आणि आता आजच मी कालपासूनच आम्ही काम सुरुवात केलेली आहे. आज ही परिस्थिती आहे. आणि आमच्याकडे गणपती मुंबई हे आपलं गोवा कर्नाटक या साईडला बरेचसे गणपती आमचे जातात यावर्षी गणपती गेल्या वर्षी आमचे कमी झाले. त्याच्यामुळे महागाईमुळे की नाही तर लोकांचे गणपती आम्ही करू की न करू. परत यावर्षी गव्हर्नमेंटने परत 2 फुटापासून 4 फुटापर्यंत मर्यादा आणलेली आहे. त्याच्यामुळे लोक यावर्षी गणपती कसे सांगतात की नाही ते आम्हाला काय कळत नाही. बघितलं तर कलर्स असतील, मजुरी असेल किंवा रेट वाढलेली आहे, मजुरी वाढलेली आहे. गेल्या वर्षापेक्षा जवळजवळ आता यावर्षी 50-100 रुपये मजुरी वाढलेली आहे. कलरचे रेट वाढणारच ते, कारण गेल्या वर्षी एक बॉटल आमची जवळजवळ 300 रुपये गाती होती. आता यावर्षी 400 रुपये होणारच ते. त्याच्यामुळे गणपती लोकांना गिरायकांना ते परवडलं पाहिजे, परत आम्हालाही परवडलं पाहिजे, लोकांना परवडलं पाहिजे. महागाईमुळे गणपती आता लोक गणपती आमच्या जवळजवळ 4 फुटाचे 5 फुटाचे गणपती सांगायचे. आता यावर्षी गणपती यावर्षी तेच सांगतं आम्हाला छोटा गणपती द्या, आम्हाला परवडत नाही. त्याच्यामुळे आता तो निर्बंध आलेले आहे. तर आता काय करावं मला काही कळत नाही. नक्कीच. याआधी किती कामगार तुमच्याकडे असायचे? किती? कमीत कमी आम्ही 40 ते 50 माणसं कारागीर. आता आम्हाला 10 कारागीर आम्हाला नको असे वाटत आहेत. आम्हाला ज्या ठिकाणी 50 कारागीर होते त्या ठिकाणी आमच्याकडे 10 कारागीर आम्हाला ते नको वाटत आहेत, कारण मजुरी वाढली आहे, सगळंच वाढलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. नक्कीच. याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादी मूर्ती घडवणं किंवा गणपतीची मूर्ती तयार करणं, देवाला घडवण्याचं काम तुम्ही करता. अशा वेळी आर्थिक संकट हे नेहमीच तुमच्यासमोर असतं. बँकांची कर्ज असतील, हप्ते असतील, तुम्हालाही सोसावं लागत असेल. आर्थिक संकटात तुम्ही असाल, तुमचे कारागिरी असतील. संपूर्ण वर्षभर हाच एक व्यवसाय तुमचा असतो आणि याच काही दिवसात जी काही कामे असते ती वर्षभर तुम्ही पुरवत असता. आताच्या क्षणाला मागच्या वर्षी आणि आताचं हे नवीन चालू वर्ष काय नेमकी परिस्थिती आहे? सांगतो तुम्हाला का, ही परिस्थिती अशी आहे. आमच्याकडे जवळजवळ 12 महिने काम चालतं. 12 महिने गोव्यापासून मोठे मोठे डेकोरेशनचे काम आमच्याकडे असतात. पण चालू वर्षात अशी परिस्थिती आली आहे, गेल्या वर्षापासून कमीच झाले ते. आणि ह्या वर्षात तर आमच्या जवळजवळ आम्ही एप्रिल महिन्यापासून आमचे सगळे कारागीर बसून आहेत, कामच नाही. ते करणार काय परिस्थिती, अशी परिस्थिती आहे. ते काय करावं हे मला गव्हर्नमेंट काय करते आणि आम्हाला काय गव्हर्नमेंट आम्हाला काय मदत करत नाही. लोकांना बाकीच्या लोकांना मदत करतायत, आम्हाला काय, आम्हाला मदत नाही, काय नाही. गव्हर्नमेंट आम्हाला काय देत नाही. अच्छा, आमचे कलाकार एवढे किती कलाकार आहेत गणपतीवाले, त्यांना काय गव्हर्नमेंट काय देते तुला. बाकीचे लोक सगळे आरडते, आम्हाला हे द्या, शेतीवाली सांगता हे आम्हाला हे द्या, आम्हाला काय मिळत नाही ना. नक्कीच. कोकण ही कलाकारांची भूमी म्हटलं जातं. इथे अनेक कलाकार घडतात. आज कलाकार संकटात आहेत. तुम्ही ज्येष्ठ कलावंत आहात, मूर्तिकार आहात. सर्व कलाकारांच्या माध्यमातून आज प्रशासनाकडे काय मागणं कराल आणि काय विनंती कराल? नाही, गव्हर्नमेंटने आम्हाला काहीतरी मदत केली पाहिजे ना, काहीतरी आम्हाला. आता जेवढे आमचे कलाकार आहेत, जवळजवळ सिंधुदुर्गामध्ये संबंध ह्याच्यामध्ये बरे कितीतरी कलाकार आहेत, त्यांना गव्हर्नमेंट काय देते आम्हाला काहीच नाही ना. काहीतरी द्यायला पाहिजे मदत ना काहीतरी. कारण आम्हाला आता आम्ही गव्हर्नमेंट बँकेचे कर्ज घेऊन ते परत पेढे व्हायला नको ते. आम्ही बँकेचे 2-3 लाख रुपये घेतो, पण आम्हाला परत ते उद्या गणपती मागणी जर कमी झाली ते पैसे आम्ही कुठून द्यायचे होते. ते शेवटी आम्हाला कुठेतरी लोकांकडून आणून द्यायला पाहिजे. तर आमच्या बँकेत काय पैसे असतात ते लोकांना द्यायला पाहिजे. त्याच्या क्षणाला किती गणपती तयार करताय तुम्ही आणि काय तुमचं? तुमच्याकडे जवळजवळ सुरुवातीला मी 1000 गणपती करायचं. 1000. आता 1000 गणपती करता म्हणता ते 800 झाले, 500 झाले आणि 500वरून गेल्या वर्षी आमचे 200 गणपती कमी झाले, आता 300 झाले. तर काय करावं याच्यावरती, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही काय कोणाला बोलू शकत नाही. बरं, आता आमचं आता वय झालं, आम्ही कारागीर, आम्हाला काय ते कोण देतोय. नक्कीच. मूर्तिकारांच्या ज्या व्यथा आहेत आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. मी तुम्हाला दाखवू शकतो की कशा पद्धतीनं गणेश मूर्तिकार या ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहू शकता आपण तर गणपतींना आकार देण्याचं काम सुरुवात जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साच्यामध्ये जी चिकट माती आहे ती घालताना काही कारागीर या ठिकाणी पाहायला मिळतात. याच ठिकाणची काही वर्षांपूर्वीची जर आपण परिस्थिती पाहिली असते तर इथे उभं राहायला जागा नसायची. इथले कलाकारांना देखील या ठिकाणी काम करणं
शक्य नसायचं, इतक्या मूर्त्या या ठिकाणी असायच्या. मात्र कोरोना महामारीच्या या संकटामुळे आज खरोखर मोठं संकट या सर्व मूर्तिकारांवर आलेलं आहे आणि त्यामुळे विघ्नहर्त्याला जे घडवतात, ज्या देवाला घडवणारे जे कलाकार आहेत त्यांच्यावरच आज खूप मोठं विघ्न कोरोनामुळे आलेलं आहे. त्यामुळे प्रशासनानं याकडेही थोडंसं लक्ष द्यावं. जे मूर्तिकार आहेत, जे कोकणचे कलाकार म्हणून ओळखले जातात, त्यांच्यावर जी उपासमारीची वेळ आली, आर्थिक संकट आलं आहे, त्यांना कुठेतरी मदतीचा हात देत ह्या सर्व कलाकारांना सावरण्यासाठी प्रयत्न करावा, एवढंच मागणं. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह विनायक गावत, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. उपजिल्हा रुग्णालयाला भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी धडक दिली. लसीकरणाचा होणारा गोंधळ थांबवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचा गोंधळ उडाला असून सावंतवाडीत फक्त 160 डोस येतात. त्यामुळे आतापर्यंत ऑनलाईन डोस किती दिले, दुसरा डोस किती जणांना दिला, ऑफलाईन किती दिले असा सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारत या सर्व प्रश्नांची दररोज माहिती मिळावी अशी मागणी केली आहे. तर शहरात वॉर्ड निहाय लसीकरण नागरिकांसाठी सुरू करत वेगळं सेंटर तयार करावं. लसीकरणाची सर्व माहिती बोर्ड लावून प्रसिद्ध करावी. तर ज्येष्ठांसाठी वेगळी व्यवस्था करत अंध अपंग व्यक्तींना द्यावी. घरपोच लस द्यावी अशी मागणी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांना याबाबतचं पत्र देण्यात आलं. यावेळी पालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक दीपाली भालेकर, शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, केतन आसगावकर, अमित परब, बंटी पुरोहित, महेश पांचाळ आदी उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी. तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन मध्ये परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. पुढा इथं 11वीची दुसरी बॅच 15 जुलै 2021 पासून. संपर्क 9325 01 74 58 9404 22 93 34 आणि 9307 02 14 40. परफेक्ट अकॅडमी. एकेकाळी संपूर्ण कोकणात आरोग्य सुविधांच्या दृष्टीनं आदर्शवत काम करणारे वेंगुर्ला येथील सेंट लुक्स हॉस्पिटल सध्या मृत्यूशय्येवर आहे. हे हॉस्पिटल पुनर्जीवित करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र प्रशासन आणि संस्था यांच्या समन्वयाभावी या हॉस्पिटलचे आता नामोनिशाणच मिटत चाललाय. पाहुयात आमचे वेंगुर्ला करस्पॉन्डंट दीपेश परब यांचा ग्राउंड रिपोर्ट. एकेकाळी वेंगुर्ला तालुक्याची आरोग्यदायिनी म्हणून ओळख असलेलं अमेरिकन मिशनचं हे सेंट लुक्स हॉस्पिटल. आज या हॉस्पिटलची अशी दुरावस्था झाली आहे. कुठं छप्पर कोसळलंय तर कुठं कोळ्यांनी जाळं विणण्यासाठी या हॉस्पिटलच्या भिंतींचा आसरा घेतलाय. रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या अँब्युलन्सला तर झाडाझुडपांनी व्यापलाय. किफायतशीर दरात रुग्णसेवा देणारे अद्ययावत सोयींनी युक्त अशा सेंट लुक्स हॉस्पिटलचे आता केवळ आणि केवळ अवशेष राहिले. आरोग्य सुविधा, हॉस्पिटल, ॲम्ब्युलन्स आणि मेडिकल अशा सतत आपले हे शब्द या काळात कानावर पडत आहेत. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आताच्या सध्या चाललेली कोरोनाची महामारी. आणि या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण हाहाकार माजवलेला आहे. संपूर्ण जगभरासहित भारत देशातही याचा परिणाम हा दिसून येत आहे. मात्र याला अपवाद पडत आहेत त्या आपल्या आरोग्य सुविधा. सिंधुदुर्ग जिल्हा सध्या कोरोनाच्या महामारीत रेड झोनमध्ये गेलेला आहे आणि हा थांबवण्यासाठी किंवा कोरोनाचं संक्रमण थांबवण्यासाठी काही दृष्टीने आरोग्य सुविधा ह्या कमी पडत आहेत.
आरोग्य सुविधांचा विचार करता डोक्यात येतं ते वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका. आणि वेंगुर्ला तालुक्यातील आरोग्य सुविधा त्या काही संपूर्ण रुग्णांना चांगली सेवा देणाऱ्या आरोग्य सुविधा या वेंगुर्ले तालुक्यात होत्या. मात्र आता वेंगुर्ले तालुक्याची आरोग्य सुविधांच्या बाबतीत काहीशी दुर्दशाही आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते झालं. मात्र अद्यापही वेंगुर्ल्यात आरोग्य सुविधांची कमतरता अजूनही भासत आहे. आरोग्य सुविधांचा विचार करता त्या काळी सेंट लुक्स हॉस्पिटल हे वेंगुर्ल्याचं एक भूषण समजलं जायचं. गोवा असेल किंवा त्या काळचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे एक जिल्हे होते, त्यामुळे तिथले रुग्ण असतील हे या सेंट लुक्स हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी बरे होण्यासाठी यायचे. आणि याची सध्याची दुर्दशा जर आपण बघितली तर अतिशय इतिहास जमा झालेल्या असं हे सेंट लुक्स हॉस्पिटल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. याच्या संपूर्ण इमारतींची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पडझड झालेली आहे आणि याकडे शासनाचंही लक्ष नाही आहे. ही सेंट लुक्स हॉस्पिटलची जी इमारत आहे ती एक स्थानिक मिशनरी संस्था आहे यांच्या ताब्यात असल्यामुळे अद्यापपर्यंत याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे. आता आपण आहोत सेंट लुक्सच्या इमारतीच्या बाहेर आणि इथून या ठिकाणी सुरू होते सेंट लुक्सचा एंट्रन्स. म्हणजे आपण आता आपल्या दर्शकांना आपण दाखवणार आहोत की सेंट लुक्स हॉस्पिटलची इमारत ही ऐतिहासिक इमारत म्हणून ओळखली जायची आणि आत्ताची त्याची परिस्थिती ही आपण दर्शकांना दाखवणार आहोत. तर आपण आता येतोय सेंट लुक्स हॉस्पिटलचा एंट्रन्स आहे. या ठिकाणी जो रिसेप्शन आहे, हा जो रिसेप्शन आहे याची परिस्थिती ही अतिशय दुर्दशा झालेली आहे. या ठिकाणी कोणाचंही लक्ष नसल्यामुळे आणि ही इमारत अशीच उघडी असल्यामुळे या ठिकाणी संपूर्णपणे जी दुर्दशा आहे ती या हा संपूर्ण रिसेप्शन हॉल आहे आणि याची दुर्दशा झालेली आहे. आता पावसाच्या वेळात तर या ठिकाणी संपूर्ण पाणी पडून शेवूळ साचून संपूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकतात की कशा प्रकारे याची दुर्दशा झालेली आहे. यापेक्षाही अतिशय मोठी दुर्दशा जी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती आतमध्ये संपूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकतात की याचे छप्पर आहे ते संपूर्ण पडून याचं नुकसान झालेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या ऐतिहासिक इमारत म्हणून ही ओळखली जायची आणि ह्या ऐतिहासिक इमारतीची अशा प्रकारे पडझड होणे हे कुठेतरी वेंगुर्लेवासियांच्या भूषणात कुठेतरी डाग लावण्यासारखं आहे. या सेंट लुक्स हॉस्पिटलला पुनर्जीवित करण्यासाठी अनेक प्रयत्न झालेत. अनेक सामाजिक संस्था असतील, राजकीय संस्था, अनेक सामाजिक संस्था असतील किंवा राजकीय पदाधिकारी असतील यांच्याकडून या सेंट लुक्स हॉस्पिटलसाठी पुनर्जीवित करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र त्याला कोणत्याही प्रकारचं यश आलेलं आज आपल्याला दिसत नाही आहे. या ठिकाणी संपूर्णपणे जी इमारत आहे ती आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. आपल्याला पुढे आपण जाऊयात. सेंट लुक्स हॉस्पिटलच्या ज्या रिसेप्शन हॉल आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपण आतमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला औषधांचा साठाही त्याच प्रमाणात पाहायला मिळतो आहे. मात्र याकडेही संपूर्ण दुर्दशा ही झालेली आहे, आपण पाहू शकतात या ठिकाणी. त्याचप्रमाणे पुढे गेल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण इमारत ही हा जो सेंट लुक्सचा जो एरिया आहे असं खूप मोठा आहे आणि त्या काळात जी प्लेगची साथ म्हणा किंवा इतर ज्या क्षयरोग असेल, कुष्ठरोग असेल, या साथींमध्ये या सेंट लुक्स हॉस्पिटलची जी कामगिरी होती ती मोठी होती. गोव्यापासून रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येत होते आणि आता आपल्याला आरोग्य सुविधांसाठी गोव्याकडे धावावं लागतं. ही मोठी शोकांतिका आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतात, या ठिकाणी नर्सिंगचा हॉल आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ही इमारत होती. मात्र याची अतिशय दुर्दशा आणि अतिशय पडझड झाल्यामुळे आता हे इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. पुढे आम्ही दाखवणार आहोत हा संपूर्णपणे ही एंट्रन्सपासून ही आतमधली आहे आणि आता पावसाचं पाणी म्हणजे आता कित्येक वर्ष झाली की ही इमारत अशा स्थितीत पडलेली आहे आणि या ठिकाणी कोणाचाही लक्ष नाही. अतिशय दुर्दशा जी आहे ती झालेली आहे. आपण आता आतमध्ये आलेलो आहोत आणि हा आहे तो जनरल वॉर्ड, म्हणजे त्यावेळेचा जो जनरल वॉर्ड होता तो या ठिकाणी आहे. मात्र आता शासन कोरोनाच्या महामारीत प्रत्येक गावागावात ग्राम विलगीकरण कक्षासाठी खाटा देत आहेत. प्रत्येक गावात ग्रामपंचायती ताब्यात खाटा देत आहेत. मात्र
या ठिकाणी एवढी प्रशस्त इमारत असून याकडे मात्र याचं दुर्लक्ष आहे आणि या अशा ज्या खाटा आहेत यांची परिस्थिती दुर्दशा आपण या ठिकाणी पाहू शकतात। त्याचप्रमाणे आपण पुढेही याच्या विविध इमारती याच्यात आहेत, इमारतीमध्ये विविध कक्ष यात आपल्याला पाहायला मिळतात, मात्र त्याकडे जाण्यासाठी आत्ता या ठिकाणी अक्षरशः वाटही नाही, संपूर्ण पडझड झाल्यामुळे आपण आतमध्येही त्या जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आपण आता या ठिकाणी जाऊया ज्या ठिकाणी त्याची संपूर्णपणे पडझड होऊन जे छप्पर आहे त्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी या इमारतीचा वापर हा दारूंच्या पार्ट्या असतील, या ठिकाणी आपल्याला सिगरेटचा खच या ठिकाणी दिसतोय, असा यासाठी सुद्धा याचा वापर हा केला जातोय आणि याची पडझड जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान 1912 पासून हे हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि 1912 पासून उत्तम आरोग्याच्या सुविधा असतील या ठिकाणी हॉस्पिटल देत आहे। त्या काळी म्हणजे जुने जाणते लोक या ठिकाणी वेंगुर्ल्यातले जे जुने जाणते लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं की सेंट लुक्स हॉस्पिटलची ख्याती ही सर्वदूर पसरली होती आणि विविध आजारांमध्ये हे हॉस्पिटलची कामगिरी ही मोठी होती। मात्र त्याची जी आताची दुर्दशा आहे ही आपण या ठिकाणी पाहतोय। विविध आरोग्याविषयी ज्यावेळी समस्यांच्या वेंगुर्ल्यात ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी सेंट लुक्सचा उल्लेख हे आमदार असतील, प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी असतील, हे सेंट लुक्सचा उल्लेख करतात। मात्र सेंट लुक्सकडे यानंतर जाऊन कोणाचंही लक्ष किंवा त्यामध्ये कंटिन्युटी असेल ती राहत नाही आणि याची ही दुर्दशा आता त्यावेळेपासून म्हणजे ज्यावेळीपासून हे सेंट लुक्स हॉस्पिटल बंद अवस्थेत आहे त्यावेळीपासून आतापर्यंतची ही अतिशय दुर्दशाही झालेली आहे आणि या ज्या ऐतिहासिक इमारती आहेत याच्या भिंती अजूनही मजबूत आहेत। जरी छप्पर आणि याची पडझड झाली असेल तरी याच्या ज्या भिंती आहेत याचं जे बांधकाम आहे ते अद्यापपर्यंत मजबूत आहे, मात्र याकडे कोणाचंही लक्ष मात्र अद्यापपर्यंत आपल्याला दिसत नाही। उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी सुद्धा या सेंट लुक्सचा उल्लेख हा प्रामुख्याने खासदार असतील, आमदार असतील, पालकमंत्री असतील यांनी केला। संस्थेकडून ही इमारत असेल ती शासनाने ताब्यात घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली। मात्र या ठिकाणी आम्ही संस्था काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की संस्था ही शासनाला सहकार्य करायला तयार आहे, मात्र कुठेतरी त्याची कंटिन्युटी ही राहत नाही। याचं नेमकं कारण काय आहे हे तर काही पदाधिकारी असतील, राजकीय पदाधिकारी यांच्याकडे पाहायला मिळेल, मात्र यात सर्वसामान्य वेंगुर्लेवासियांची यात जी भूमिका आहे ती महत्त्वाची आहे। आताच्या कोरोना महामारीच्या काळात या ठिकाणी शासनाकडून ही इमारत जी आहे ती अधिग्रहित करावी अशी मागणी सातत्याने केली गेली। पालकमंत्री असतील किंवा विविध खात्याचे अधिकारी असतील, आपले जिल्हाधिकारी असतील यांनी या ठिकाणी येऊन पाहणीसुद्धा केली, मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला दिसत नाही। ही जी या संपूर्ण सेंट लुक्स हॉस्पिटलची जी जमीन आहे ही येथील एक मिशनरी संस्था यांच्या ताब्यात आहे आणि यांच्याकडून ती जमीन शासनाने घ्यावी आणि या ठिकाणी अद्यावत असं हॉस्पिटल उभारावं अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडूनही केली गेली। मात्र याचं पुढे काय झालं हे अद्यापही याचं पुढे काय झालं याचं अद्यापही आपल्याला माहिती मिळत नाही आहे। या ठिकाणी आपण पुढे जाणार आहोत। याच्या जी इतर इमारती आहेत संपूर्णपणे जो कचरा आहे या ठिकाणी तो साचलेला आहे, पडझड झालेली आहे, सर्व सोयीसुविधा या ठिकाणी मशिनरी होत्या त्यांचीही या ठिकाणी दुर्दशा ही झालेली आहे आणि याकडे मात्र कोणाचंही लक्ष झालेलं आपल्याला दिसत नाही। रिसेप्शन नंतर थोडं पुढे आल्यावरती या ठिकाणी जिना आहे आणि जिन्याच्या वर आल्यानंतर जे लॅब आहे म्हणजे ज्या ठिकाणी विविध रक्ताच्या चाचण्या असतील किंवा विविध चाचण्या असतील ह्या या ठिकाणी व्हायच्या, तसेच या ठिकाणी बेडही उपलब्ध होते या ठिकाणी आणि याची ही दुर्दशा ही आपण आपल्या या ठिकाणी आपण दर्शकांना दाखवत आहे। संपूर्णपणे याची दुर्दशा झालेली आहे। लॅब या ठिकाणी माझ्या मागे ही लॅब आहे, या ठिकाणी जे डॉक्टरांचं ऑफिस होतं ते ऑफिस या ठिकाणी आहे। याची संपूर्ण दुर्दशा ही आपण पाहू शकतात कशा प्रकारे या ठिकाणी जे लॅबचं साहित्य आहे तेही असं उघडं पडलेलं आहे। अजूनही साहित्य काही प्रमाणात हे चांगलं आहे, मात्र याकडे कोणाचंही लक्ष नसल्यामुळे ते तशाच स्थितीत या ठिकाणी पडलेलं आहे। ही ऑफिसची इमारत आहे,
या ठिकाणी विविध डॉक्टर्स असतील, ऑफिसची इमारत आहे, मात्र याकडे कोणाचंही लक्ष नसल्यामुळे ही अशी पडझड याची झालेली आहे. याचं जे बांधकाम आहे ते अगदी मजबूत आहे, मात्र याकडे जर योग्य वेळी योग्य लक्ष दिलं असता तर याची पडझड ही या पद्धतीने झाली नसती. मागे सुद्धा या ठिकाणी ऑफिसच्या इमारती आहेत, अनेक मोठमोठे रूम्स आहेत ज्याला आज बांधकामासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च शासनाला करावा लागतो. या इमारती एवढ्या सुस्थितीत आहेत तरीही याकडे दुर्लक्ष हे होतं आहे, ही मोठी शोकांतिका आहे. गोवा राज्यातही त्या काळी असे अद्ययावत हॉस्पिटल हे नव्हते. या ठिकाणी जे गोहीन दाम्पत्य होते त्यांनी अल्पावधीतच आपल्या लोकांना उत्तम सेवा देऊन अल्पावधीतच लोकांचा विश्वास हा संपादन केला होता. त्या काळचे डॉक्टर हे सेवाभावी वृत्तीने या ठिकाणी काम करायचे आणि त्यामुळे इथले जे नागरिक असतील किंवा बाहेरचे जे रुग्ण असतील यांना याचा मोठा फायदा किंवा आरोग्यदृष्टीने या ठिकाणी उपचार हे सुलभ या ठिकाणी केले जायचे. या सेंट लुक्स हॉस्पिटलबद्दल अनेक किस्से आपल्याला जुन्या जाणत्या लोकांकडून ऐकायला मिळतात. त्यात एक महत्त्वाचा म्हणजे माझ्या कानावर आलेला एक किस्सा असा आहे की त्यावेळी गोव्यातून ज्या नागरिक आहेत ते या उपचारासाठी होडीतून या ठिकाणी वेंगुर्ल्यात यायचे. म्हणजे गोव्यातून समुद्रमार्गे होडीने सुद्धा या हॉस्पिटलमध्ये आपले उपचार घेण्यासाठी या ठिकाणी यायचे, या ठिकाणी उपचार घ्यायचे आणि बरे होऊन पुन्हा आपल्या घरी म्हणजे गोवा राज्यात पुन्हा परतायचे. रुग्णांची या ठिकाणी राहण्याचीही सोय या हॉस्पिटलच्या इमारतींमध्ये करण्यात आली होती. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे रुग्णांना त्रास होऊ नये याची संपूर्णपणे काळजी घेतली जायची. मात्र या कोरोनाच्या काळात आता कोरोना 2 वर्ष उलटली, यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न केले गेले, मात्र जर त्याच प्रमाणात जर पाठपुरावा हा केला असता तर आत्तापर्यंत या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तरी आरोग्य सुविधा या आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. या सेंट लुक्स हॉस्पिटलचा जो मुख्य भाग आहे या ठिकाणी आता आपण आहोत, मध्यभागी आहोत आणि या ठिकाणहून मुख्य एक दर्शकांना सांगायचं म्हणजे या हॉस्पिटलची रचना अशी होती की कुठच्याही ऑपरेशन थिएटरमधून जी स्ट्रेचर बाहेर पडायची ती संपूर्ण वॉर्डमध्ये कुठेही फिरायची, म्हणजे वेगळ्या ठिकाणी उचलून नेणं किंवा असं कुठचंही या ठिकाणी हे केलं जायचं नाही. मात्र जी स्ट्रेचर आहे ती संपूर्ण हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वॉर्डपर्यंत किंवा पेशंटच्या रूमपर्यंत ही जायची. मी आपल्याला दाखवतो की या ठिकाणी ही जी पडझड आहे ती संपूर्ण हॉस्पिटलची अशीच परिस्थिती आहे की ठिकठिकाणी अशी पडझड झालेली आहे. आणि इथून आतमध्ये जे होतं ते हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर, अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर होतं. त्यावेळीसुद्धा या ठिकाणी व्हेंटिलेटर म्हणा किंवा इतर सुविधा या ठिकाणी होत्या. अद्ययावत अशा सर्व सुविधा या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये होत्या आणि हे संपूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकतात की हे संपूर्ण मागे जे आहेत ते सर्व स्पेशल रूम होते रुग्णांसाठी. त्यावेळी स्पेशल रूम या ठिकाणी होते आणि यात संपूर्ण जी व्यवस्था ही या ठिकाणी केली जायची. 2 बेड आणि लागणाऱ्या सर्व सुविधा या स्पेशल रूममध्ये होत्या. त्यानंतर यालाच लागून पुढे या ठिकाणी जे ऑपरेशन थिएटर हे माझ्या मागे आपण पाहू शकतात की हे ऑपरेशन थिएटर या ठिकाणी आहे. म्हणजे त्यावेळीसुद्धा अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर या ठिकाणी उपलब्ध होतं. हे आपण या ठिकाणी बघू शकतात की समोर जो बाकडा आहे या ठिकाणी तो वेटिंग रूम, म्हणजे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर जो वेटिंग रूम असतो तो या ठिकाणी व्हायचा आणि हा मुख्य जो ऑपरेशन थिएटर या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी ऑपरेशन व्हायची आणि इथून जो स्ट्रेचर बाहेर पडायचा तो संपूर्ण हॉस्पिटलमध्ये कुठेही त्याला अडथळा व्हायचा नाही अशी रचना या हॉस्पिटलची होती. प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णांच्या वॉर्डमध्ये तो पोचायचा अशी या संपूर्ण रचना होती. आणि हे ऑपरेशन थिएटरनंतर पुढे जाऊन या ठिकाणी ज्याला लागून जनरल वॉर्ड होता, स्पेशल रूम्स होते आणि VIP रूमसुद्धा पुढे होते आणि त्यात VIP रूममध्ये 4 बेड असतील किंवा विविध ज्या सुविधा असतील त्या या रूम्समध्ये आपल्याला पाहायला मिळायच्या. आपण ऑपरेशन थिएटरच्या पुढे एक जे अतिदक्षता विभाग हा या ऑपरेशन थिएटरच्या पुढे होता तो आपण या ठिकाणी बघूयात. ऑपरेशन थिएटरनंतर जरा पुढे आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता हा अतिदक्षता विभाग हा होता. अतिशय सुसज्ज असं या ठिकाणी संडास बाथरूम व
टॉयलेटची सोय असलेला अतिदक्षता विभागही या ठिकाणी होता. मात्र ही अशा प्रकारे दुरवस्था ही प्रत्येक जो विभाग होता याची झालेली आहे. संपूर्णपणे दुर्लक्ष हे या ठिकाणी केलं गेल्यामुळे आता मात्र या ठिकाणी पूर्ण दुरावस्था ही सर्वच विभागांची झालेली आहे. ब्रिटिश काळापासून सुसज्ज अशा ऐतिहासिक या हॉस्पिटलच्या पुनरुज्जीवनासाठी या ठिकाणी बरेचसे प्रयत्न झाले. नुकत्याच झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन लोकार्पणवेळी या ठिकाणी पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे ही शासनाने ही जागा आपल्या ताब्यात घ्यावी व या ठिकाणी अद्ययावत असं हॉस्पिटल हे उभं करावं, यासाठी फक्त डागडुजी करणं हे महत्त्वाचं आहे. मात्र याच्या ज्या इमारती आहेत त्या सुस्थितीत आहेत, त्यामुळे या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करणं हे सोपं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं. मात्र कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांनी याकडे विशेष बाब म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे आणि ही जी इमारत आहे ही पुन्हा पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. दरम्यान अलीकडच्या काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ओपीडी सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. नगराध्यक्ष दिलीप किरप, प्रदेश कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, प्रसन्न देसाई यांनी धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्याकडे सेंट लुक्स हॉस्पिटल सुरू व्हावं म्हणून प्रयत्न केले. तसेच मे 2020 मध्ये सेंट लुक्स प्रशासनानं रुग्णालय सुरू करावं यासाठी माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, व्यापारी महासंघ कृती समिती तसेच वेंगुर्ल्यातील आरोग्य दक्ष नागरिक यांच्या पाठपुराव्यानं पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी सेंट लुक्सला भेट दिली होती. पालकमंत्री सामंत यांनी हे हॉस्पिटल त्वरित सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाला निर्देशही दिले होते. यावेळी इमारतीतील सुस्थितीतील असलेल्या 2 खोल्यांची रंगरंगोटी आणि परिसर साफसफाई करण्यात आली, परंतु अद्यापपर्यंत तिथं ओपीडी सुरू झालेली नाही. दरम्यान या हॉस्पिटलबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत वेंगुर्ल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुनील डुबे साहेब, तर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार या हॉस्पिटलबद्दल. यांच्याकडूनही शासन स्तरावर विविध प्रयत्न या हॉस्पिटलच्या पुनर्जीवितसाठी केले गेले आणि कशा प्रकारे हे त्यावेळी हॉस्पिटल होतं आणि यात काय काय सुविधा होतात या नेमक्या सुविधा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार डुबे साहेब. या ठिकाणी आपण पाहतोय की वेंगुर्ल्याचं भूषण असलेली ही जी इमारत आहे सेंट लुक्सची, ती त्या काळी रुग्णांना म्हणजे एक देवदूत समजलं जायचं डॉक्टरांना या ठिकाणी. आणि बरेचसे जे गोवा राज्य असतील किंवा त्या काळचं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे एकच जिल्हा होता आणि या ठिकाणी संपूर्ण जे रुग्ण आहेत ते वेंगुर्ल्यात यायचे. म्हणजे वेंगुर्ल्याचं भूषण असलेली ही जी ऐतिहासिक इमारत आहे ती होती. मात्र आजची जी याची अवस्था आपण पाहतोय ही काही आता इतिहास जमा होत चाललेली अशा परिस्थितीत आहे. तर काय सांगाल, म्हणजे त्यावेळीच्या कशा सुविधा होत्या आणि काय सांगाल त्याबद्दल? खरोखर आताची ही परिस्थिती बघून खूप वाईट वाटतं आणि म्हणूनच मी मागच्या वेळी प्रयत्न केला होता. सुदैवाने आपले पालकमंत्री सन्माननीय उच्च शिक्षण तंत्रमंत्री उदयजी सामंत या गावचे सुपुत्र हे आपले पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री झाल्यानंतर प्रथम वेंगुर्ल्यात आले. त्यावेळी मी त्यांना सेंट लुक्स हॉस्पिटलविषयी सांगितलं. त्यांना पण हे माहिती होतं की सेंट लुक्स हॉस्पिटल त्याचं वैभव. त्यांनी मला आपली आठवण सांगितली की आपण कॅम्पात फिरायला जाताना तिथे वेंगुर्लेकर काका आजोबांकडे दूध कुठून प्यायचो आणि नंतर हॉस्पिटलमध्ये यायचो. हॉस्पिटलमध्ये असणारं जो डॉक्टरांचा बंगला होता, डॉक्टर स्वीटरनंचा बंगला होता, नंतर डॉक्टर कांबळी राहायचे, त्या ठिकाणी शेकोटी पण होती या ठिकाणची. म्हणजे उष्णते जसे ब्रिटिश लोकांचं पद्धतीचं जे लाईव्ह होतं तशा पद्धतीने केलेला तो बंगला त्या आठवणी आल्या. आणि मग मी त्यांना म्हटलं की आपण ह्या हॉस्पिटल ताब्यात घेण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करूया, जेणेकरून कुठेतरी इथे थांबलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यामागचं खरं तर मी ह्याच्यामागे उतरण्याचं खरं कारण काय होतं तर मधल्या पिरियडमध्ये काही दलाल लोक जे पुन्हा इंदूरमधनं इकडे आलेले, त्यामध्ये वकील होते आणि ते बऱ्याच जणांकडे फिरत होते की हॉस्पिटल विकण्यासंदर्भात त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स होते आणि हॉस्पिटल विकायचं असा एक त्यांचा घाणेरडा डाव होता. आणि हा ज्यावेळी आमच्या लक्षात आला, मी होतो सन्माननीय, त्यावेळी बरेचसे लोक होते की त्यांच्याकडे ते गेले होते आणि ही ज्यावेळी कुजबूज लागली की ते काही एजंट लोक इथे येत आहेत, काही लोकांना पार्टींना दाखवत आहेत, तर त्या ठिकाणी मी ते पालकमंत्र्यांच्या पण कानावर घातलं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आणि त्यावेळी कोरोना होता, कोरोनाचा जोरदार साथ होती आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला ही शासनाच्या ताब्यात घेता येईल असं पालकमंत्र्यांचं आणि आमचं मत झालं. पालकमंत्री म्हणलं की आपण त्या संदर्भात आपण हे लगेच हे करूया आणि त्यांनी कलेक्टर, तहसीलदार, प्रांत यांना आदेश दिले
आणि दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी व्हिजिट पण केली आणि त्या सर्व याची पाहणी केली, त्या संबंधित लोकांना बोलून घेतलं आणि त्यावेळी काही गोष्टी लक्षात आल्या की ते लिटिगेशन्स आहेत हे आम्हाला पण माहिती होतं, कारण लिटिगेशनमध्ये आपण हे ताब्यात घेऊ शकत नाही, कारण ती मोठी प्रोसिजर आहे, त्याच्यासाठी त्यांना रिट पिटिशन करावं लागेल, त्यांच्या केस निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि सेंट लुक्स हॉस्पिटल हे खरोखर वैभवशाली असं हॉस्पिटल होतं आणि हे हॉस्पिटल नुसतं वेंगुर्ल्यातच नव्हतं, तर मिरजला मेरी वानलेस हॉस्पिटल चालू आहे, कोल्हापूरला केवढं तरी मोठं मेरी वानलेस हॉस्पिटल आहे. आज ते बंद पडलं, लाईट भरायची पण परिस्थिती नाही. पूर्वी फॉरेनहून फंड्स येत होते, आता ते सर्व फंड्स त्या ठिकाणी थांबले, येत नाहीत. त्यामुळे खरं तर यांची लाईफलाईन जी होती ती बंद झाली. मेरी वानलेसमध्ये आजही एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपाससारख्या सर्जरी होतात, चांगले डॉक्टर्स आहेत. मी नगराध्यक्ष होतो त्यावेळी माझे सोबतचे सर्व नगरसेवक आम्ही 2 वेळा मिरजला गेलो, तिकडच्या मॅनेजमेंटशी बोललो आणि त्यावेळी हॉस्पिटल चालू होतं, फक्त डॉक्टर कांबळी एक सेवा देत होते. त्यांनी आम्हाला सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर देण्याचं आश्वासन दिलं. तसं काही महिने ऑर्थोपेडिस्ट डॉक्टर आले, कार्डिओलॉजिस्ट आले, असे येत राहिले, पण कालांतराने ते पण बंद पडलं. मेरी वानलेस हॉस्पिटल पण बंद पडलं. वाईमध्ये त्यांचे हॉस्पिटल आहेत, पालीला आहे, पालीला रत्नागिरी, मुंबई, दिल्ली, बऱ्याच ठिकाणी त्यांची ऑल ओव्हर इंडिया त्यांची हॉस्पिटल आहेत, पण सर्वांची अवस्था आता दयनीय झाली आहे. आणि काही लोकांचा घाट घातलेला होता की प्रॉपर्टी विकायचं, आता सुरू काय तर ते करू शकत नव्हते, म्हणून आम्ही प्रयत्न केले, पण दुर्दैवाने त्यांचे लिटिगेशन असल्यामुळे ते यशस्वी होऊ शकलं नाही. मला वाटतं शरदजी चव्हाण भाजपचे जे पदाधिकारी आहेत, मला वाटतं बाळू देसाई वगैरे मंडळी पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रयत्न केले. मला वाटतं माझ्या वाचनात आलं होतं की फडणवीस साहेबांनी पण तसे आदेश काढले होते, पण लिटिगेशनमुळे हे करता आलं नाही. मी तुम्हाला हॉस्पिटलचं रूपरेषा दाखवतो, कशा पद्धतीचं हॉस्पिटल होतं. आणि मला वाटतं फक्त 100 रुपयामध्ये चांगली अद्ययावत अशी रूम अशी त्या ठिकाणी मिळत होती. आणि डिलिव्हरीची केस मला वाटतं 700-800 रुपयात डिलिव्हरी होऊन सिझरिंगचा काही विषयच येत नव्हता. अशा प्रकारचं या ठिकाणी सोयीसुविधा होत्या. तर या ठिकाणी ICU त्यांनी केलं, चांगले अद्ययावत असे बेड दिले, AC बसवले, व्हेंटिलेटर त्यांनी दिला. पण दुर्दैवाने डॉक्टर दास काही इथे कारणामुळे ते गेले आणि ह्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. आतले बेड कुठे चोरीला गेले, चांगले हे होती, इक्विपमेंट चांगली होती. म्हणजे आता जो व्हेंटिलेटरचा जो मोठा प्रश्न आपल्या जिल्ह्यात उद्भवत आहे, तर त्यावेळी सुद्धा या ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधा होती, या ठिकाणी उपलब्ध होती. त्या ठिकाणी मॅन्युअली ऑपरेशन थिएटरमध्ये मॅन्युअली एक व्हेंटिलेटर होता, अजूनही आहे तो, पण तो मॅन्युअली यूज करायचा तो व्हेंटिलेटर ऑपरेशन थिएटरमध्ये होता आणि अतिशय चांगल्या प्रकारचं असं ऑपरेशन थिएटर होतं. आता आम्ही त्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट म्हणून कधी गेलो नाही, पण रक्त द्यायचं ज्यावेळी बाजूलाच कॉलेज असल्यामुळे सिलम अंकल किंवा कोणतरी आम्हाला मेसेज पाठवायचे की अमुक B पॉझिटिव्ह पाहिजे, O पॉझिटिव्ह पाहिजे. मग कोणतरी रक्त द्यायला यायचो, रक्त कोण द्यायला त्या ठिकाणी जायचा प्रश्न आला. तर त्यावेळी आम्ही पाहिलं की अतिशय अद्ययावत असं ते ऑपरेशन थिएटर होतं. नंतर त्या नाईक अंकलने इथे एक ॲम्ब्युलन्स पण दिली होती, आणखी व्हेंटिलेटर दिला होता, ज्याची मधल्या कोरोनाच्या काळात ज्यावेळी व्हेंटिलेटरची आवश्यकता होती त्यावेळी आम्ही हॉस्पिटलच्या इथे जे काही स्थानिक आहेत त्यांच्याकडनं मी त्या आतमध्ये बघून घेतलं. पण त्या व्हेंटिलेटरचा एक पार्ट जो त्या मला वाटतं इंग्लंडवरनं वगैरे त्या कोणीतरी डोनेट केला होता, पण तो पार्ट नव्हता आणि तो आम्ही मिळवण्याचा पण प्रयत्न केला, पण यशस्वी झालो नाही आम्ही त्याच्यात. आणि दुसरा जो व्हेंटिलेटर आहे तो मॅन्युअली होता आणि तो आता खूप वर्ष बंद असल्यामुळे तो नॉन यूज होता. बरोबर. इथे सगळे डॉक्टर्सच्या केबिन होत्या, डॉक्टर कांबळी बसायचे, इथे सर्व डॉक्टर्स इथे बसायचे. आज ह्याची जर ताब्यात घ्यायला झालं, गव्हर्नमेंटने प्रयत्न करत होतो, पण ह्या इमारतीची बघा सगळी छप्पर वगैरे सगळं गेलेलं आहे. त्यामुळे एकही बिल्डिंग अशी नव्हती. आमच्या डोक्यात ही बिल्डिंग ताब्यात घेण्यासंदर्भात विचार चालू होते, पण ह्या बिल्डिंगचं पूर्ण छप्पर गेलेलं होतं, सगळे बेड सडून गेले होते आणि ह्या लाईट बिल यांची थकीत आहेत, यांची घरपट्टी थकीत आहे. इमारतीला संपूर्ण नूतनीकरण करावं लागेल आणि त्याचप्रमाणे जे कामगार होते इथे त्यांची पण पगार प्रलंबित होते, पगार त्यांचे दिले गेले नाही, मध्यंतरी उपोषणाला पण बसलो. ह्या अनेक सर्व गोष्टी होत्या, याच्यावरही पण मात करता आली असती, कोण दानशूर लोकांनी केलं असतं. पण मेन प्रॉब्लेम जो काय आहे तो या ठिकाणी त्यांच्या असलेल्या कोर्ट मॅटर. आणि त्यासाठी मध्यंतरी ज्यावेळी आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, नवीन हॉस्पिटलचं आपण प्रयत्न करून उद्घाटन केलं. या ठिकाणी वेंगुर्ल्यात कॅन्टीन डिस्पेन्सरी होती. सुदैवाने मी त्या नगराध्यक्ष झाल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आपण दर्जा मिळवला आणि आता ते जिल्हा उपजिल्हा रुग्णालय त्यामुळे ते त्याला दर्जा मिळतोय. आता ज्या इमारती आपण या ठिकाणी बघतोय, तर या मजबूत इमारती अजूनही ऐतिहासिककालीन इमारती या ठिकाणी मजबूत आहेत आणि काही या ठिकाणी आजूबाजूला आपल्याला त्यावेळेचे जे या ठिकाणी काम करणारे जे कामगार होते किंवा इतर
स्टाफ होता त्यांचे आता इथे काही जण राहत आहेत, मग याबद्दल काय सांगाल? इथे बरेच जण पूर्वीचे जे कामगार होते, मला वाटतं काळे होते, कितीतरी जण होते. पैकी एक रणबिसे फॅमिली इथे वास्तव्य करते. बाकी तिथे वेंगुर्लेकर म्हणून जो लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात ती एक तिथे आहे, जो पूर्वंपार या हॉस्पिटलची ज्याच्या बेडशीट वगैरे ते करते आहेत. बाकी जवळजवळ सिलम फॅमिली आंटी होत्या, त्या एक्सपायर झाल्या. त्यांची मुलगी बघ, त्यांची एक मला वाटते सुनबाई त्यांच्या इथे राहतात. बाकी तसं इथे कोण आणखी 2-3 फॅमिली राहतात, ते नंतरच्या ह्याच्यातल्या, पण जुन्या वयापैकी हीच लोक इथे आहेत. या ठिकाणी आपल्याला जो समोर दिसतो आहे तो दाताचा दवाखाना होता, डेंटल क्लिनिक होतं आणि अतिशय अद्ययावत प्रकारच्या तिकडे मशीन्स होते. चांगले फॉरेनचे डॉक्टर येऊन त्या ठिकाणी सेवा देत होते आणि मॅनेजमेंटने कबूल केलं आम्हाला की 15 मेला, गेल्या वर्षी 15 मेला त्या ठिकाणी आपण OPD चालू करतो. त्यांचा पाठपुरावा केला, त्यांनी साईडची सगळी साफसफाई केली, रंगरंगोटी केली. पण नंतर कोविडचं कारण देत त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झाले नाही. त्यांना आम्ही सर्व सांगितलं तुम्हाला आणायची व्यवस्था करतो, त्या ठिकाणी ई-पास वगैरे जे काय असेल आपण करतो, आपण थोडी येऊन 15 दिवस क्वारंटाईन राहिलात की आपण हे चालू करू. पण त्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि झालं काय, यांची दिल्लीला एक मॅनेजमेंट आहे, मिरजला आहे आणि कोल्हापूर असे त्यांचे जे ट्रस्ट आहेत त्यांच्यामधल्या वाद ते कधी एकत्र येत नाही. त्यांची आम्ही ऑनलाईन मिटिंग लावण्याचा पण प्रयत्न केला, पण ती पण सक्सेस झाली नाही, कारण ही लोकं त्याला रिस्पॉन्स देत नाही. आणि त्याच्यामुळे ही बघा अतिशय चांगल्या अशा इमारतीची, चांगल्या अशी सेवा देणं, सेवाभावी वृत्तीने केलेल्या जी इमारती उभ्या राहिल्या आणि लोकांनी जागा डोनेट केल्या, त्याची अशी दुरावस्था झालेली खरोखरच पाहावत नाही. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं. आपण एक प्रयत्न त्यावेळी केला की हे चालू करण्यासाठी प्रयत्न केला, हर प्रकारचे प्रयत्न केले. मला वाटतं आम्ही कितींदा तरी मुंबईला गेलो, कोल्हापूरच्या लोकांना भेटलो, मिरजला गेलो, पण त्यातनं आउटपुट काही निघालं नाही चांगलं. कारण कसं होतं, दुसऱ्या बाजूने पण रिस्पॉन्स मिळाला पाहिजे, तो मिळाला नाही. आणि त्यांनी आपली असहाय्यता बोलून दाखवली की कोर्टामध्ये मॅटर आहे. आत्ता मला आमचे मित्र बाळू देसाई त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली, मी काय त्या शरद चव्हाण साहेबांशी पण मी बोललो होतो की एक केसचा काहीतरी धर्मदायाकडे त्यांची केस होती, त्याचं काहीतरी आत्ता मॅटर ती संपली. त्याने 1 वर्षाचं बॉन्ड केला होता, तो 1 वर्षाची मुदत संपली. त्यामुळे आता त्यासाठी पण आपण प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आपण हॉस्पिटलसाठी फक्त मी एक सांगू इच्छितो की ज्यावेळी सेंट लुक्स हॉस्पिटल विषयाला हात घातला, लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि माझ्या असं लक्षात आलं की अनेक जणांनी याच्यामध्ये प्रयत्न केला. आमचे एक मुंबईचे वेंगुर्ल्याचेच मित्र आहेत, पालगावचे विजू गावडे, त्यांनी वरच्या स्तरावर खूप मोठी प्रयत्न केले. सुरेश प्रभू साहेबांनी प्रयत्न केले, बाळू देसाई आणि सहकारी शरद चव्हाण वगैरे त्या मंडळींनी प्रयत्न केले आणि इतर अनेक जणांनी प्रयत्न. प्रत्येकाची भावना हीच होती की हे चालू झालं पाहिजे. मी आत्ता आमची सकाळी माझी चर्चा झाली, म्हणजे थोडक्यात कोणाच्याही कोंब्यानं उजाडान दे, पण उजाडान दे, हे हॉस्पिटल चालू होऊन दे, ही भावना होती. ज्यावेळी आम्ही गोव्याला वगैरे कुठल्या चांगल्या डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर भाले म्हणून ऑर्थोपेडिस्ट होते, मी स्वतः त्याकडे, त्यावेळी ते म्हणाले, अरे तुम्ही इकडे कशाला येता, आमची आई त्यावेळी आम्हाला होडीतनं बसून सेंट लुक्सला न्यायची आणि आज तुमची परिस्थिती तुम्ही गोव्यात येत आहे. म्हणजे ऐकून वाईट वाटतं किंवा बरं वाटतं की त्यावेळेचं आमचं हे असं वैभव होतं. आणि म्हणून त्यासाठी मी किंवा माझ्यासारख्या हजारो जणांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले. पण दुर्दैव आड एकच येतं आहे की लिटिगेशनमुळे आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मी खरोखर सेंट लुक्सच्या तुमच्या वतीने सेंट लुक्सच्या मॅनेजमेंटला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की कुठेतरी तुम्ही सामंजस्याची भूमिका घ्या. जे नावलौकिक सेंट लुक्सला होते, संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात गोवा राज्यापासून कर्नाटकापर्यंत जो हा सेंट लुक्सचा दबदबा होता, तो गतवैभव परत मिळण्यासाठी तुम्ही कुठेतरी ही जागा शासनाला तुम्ही तरी चालवा. जर ते शक्य नसेल तर ती शासनाकडे वर्ग करा, जेणेकरून अद्यावत असं हॉस्पिटल होण्यासाठी आपण सर्व वेंगुर्लावासियांकडे प्रयत्न करू. सरकार, प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. मात्र या ठिकाणी काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष झालंय. अनेक मंत्री, आमदार या ठिकाणी येऊन जातात, मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही किंवा विचारपूसही करत नाहीत. हाताला कामधंदा नसलेल्या इथल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. इथल्या सेंट लुक्स हॉस्पिटलबद्दल आपण आताची जी दुरावस्था या ठिकाणी बघितली, याची एक दुसरी बाजू म्हणजे या ठिकाणचा जो स्टाफ होता, या ठिकाणी काम करणारा, तो काही स्टाफ याच ठिकाणी थांबला आणि अजूनही ते या ठिकाणी त्यांची आता मुलं मोठी झाली आहेत किंवा या ठिकाणी काही वास्तव्य करतात. आणि मात्र ह्या ज्या जमिनी आहेत त्या संपूर्णपणे संस्थेच्याच नावावर आहेत, या ठिकाणी ते राहतात. आणि आत्ता मात्र त्यांची त्यावेळीपासून, म्हणजे ज्यावेळी हॉस्पिटल हे बंद झालं, 2010-12च्या दरम्यान हे हॉस्पिटल कमी होत गेलं आणि बंद झालं,
त्यावेळीपासून ते आजपर्यंत या ठिकाणी त्यांना कुठच्याही त्यांच्या हाताला या ठिकाणी काम नाही आहे. त्या या ठिकाणी राहतात, मात्र त्यांची कोणीही या ठिकाणी विचारपूस करत नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी राहणारे एक स्टाफच्या व्यक्ती आहेत, त्यांच्याशी आपण अधिक माहिती जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांना आता समस्यांना सामोरं जावं लागतंय, की त्यावेळी कुठच्या समस्यांना सामोरं जावं लागलं. नमस्कार, आपण या ठिकाणी बरीच वर्ष राहतात. आपले मिस्टर या ठिकाणी ऑपरेशन थिएटरसारख्या या ठिकाणी काम करत होते आणि सध्या आपल्याला कुठच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यावेळी काय समस्या आपल्याला भोगाव्या लागल्यात? साधारण 2012मध्ये ही घटना घडली. त्यावेळेस माझा मुलगा इथं ॲडमिट होता आणि दासर होते, त्यावेळेस डॉक्टर म्हणून इथं काम करत होते. आणि त्या दिवशी आदल्या दिवशी सर्जरी झालेली कसली आणि सर्जरीमध्ये एक पेशंट एक्सपायर झालेला होता आणि काही लोक आतमध्ये आलेत आणि खूप वादावाद झाली आणि हॉस्पिटल स्टाफला मारहाण केली गेली. इवन माझा मुलगा ॲडमिट होता, AC7मध्ये ॲडमिट होता, तर आम्हाला त्या कंडिशनमध्ये सुद्धा आम्हाला ती खोली त्यांनी सोडायला सांगितली. इथं थांबायचं नाही म्हणून सांगितलं त्यांनी आणि आम्हाला सांगितलं काय, तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही तुम्हाला ॲडमिट करू म्हणून. पण आमची तिथं दखल कोणीही घेतली नाही. माझ्या मुलाला इथून आम्हाला मिरज मिशनला त्यावेळेस घेऊन जावं लागलं. पण माझं घर डॉक्टरच्या घराच्या मागच्याच बाजूला आहे. त्यावेळेस दास सरांना खूप म्हणजे वाईट रीतीचं हे केलं. त्यांनी घरात घुसले, घरात जाऊन त्यांना मारहाण केली, त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. म्हणजे वाईट रीतीचं, म्हणजे दुसरा डॉक्टर इथं येऊन कोण काम करणार तर त्याच्या मनामध्ये एक भीती असणार आहे की बाबा आज असं आपल्या हातून एखाद्या डॉक्टरचं हे झालं की पेशंटचे काय झालं तर आपल्यावर पण हेच असे परिणाम होतील म्हणून त्या भीतीनं नंतर एक 4 वर्षांनी एक डॉक्टर परत आला. तो 4च दिवस इथं राहिले. त्यांना कुणी काय सांगितलं माहीत नाही, तेव्हाही इथून ती संस्था सोडून निघून गेले. आम्हाला एवढंच म्हणायचं की ज्यावेळेस इथं डॉक्टर काम करत होते, डॉक्टर काय जीवदान देण्याचंच काम करतात. आता त्यांच्या हातून काय चूक घडली काय नाही मला पण माहिती नाही इतकं. मी माझ्या मुलाच्या टेन्शनमध्ये होते त्या टायमाला, पण माझ्या मुलावर पण डॉक्टर दासच ट्रीटमेंट करत होते त्या टायमाला, कारण सिव्हिअर फिवर येत होता त्याला. 104 फिवर असताना देखील आम्हाला तिथून रूम त्यांनी खाली करायला लावली. पण 2012पासून आत्तापर्यंत आम्ही ह्या संस्थेमध्येच राहतो आणि आम्हाला तेव्हापासून कोणीही विचारायला काही आलेलं नाही आहे की तुम्ही कसे राहतात, तुम्ही काय खातात, तुमचे मिस्टर कुठे काम करतात. कारण माझे मिस्टर ह्या दवाखान्यामध्ये थिएटरला काम करत होते. तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला काहीही कसलीही मदत कुठल्याही शासनाकडनं आणि कुणाकडूनही आम्हाला मिळालेली नाही आहे. आमच्या लेकरांची हालतच होत गेली तेव्हापासून आजपर्यंत. फक्त ही घरं आहेत, हे आशेनं आम्ही इथं राहिलो की कधी ना कधीतरी हे हॉस्पिटल चालू होईल, लोकांना परत आम्हाला म्हणजे माझ्या मिस्टरांना परत इथं जॉब मिळेल किंवा आमची जी स्थिती झालेली आहे ती परत आणखी सुधारेल ह्या आशेवर आम्ही इथं घरं कधीही सोडलेली नाही आहेत. दुसरी गोष्ट, ही घरं जी आहेत ही आम्ही आहोत म्हणून आहेत ही घरं इथं आता, कारण आम्ही हे सगळं रिपेरी करतो आम्ही म्हणूनही आहे. एक आस धरून राहिलो की आज ना उद्या काहीतरी होईल या संस्थेचं, पण आजपर्यंत असं विचारायला वगैरे कोण आम्हाला आलेलं नाही. कधीच आमची चौकशी कधीच कोणी केलेली नाही. बरोबर आहे, कारण या ठिकाणी जे आपण इमारती सेंट लुईस हॉस्पिटलच्या बघितल्या त्याची अत्यंत दुर्दशाही झालेली आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी राहतात म्हणून या काही इमारती अजून सुस्थितीत आहेत. यानंतर आपल्याकडून या ठिकाणी प्रयत्नही झाले की ज्यावेळी हॉस्पिटल बंद झालं त्यावेळी आपण काही उठावही केलेत, तर याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस हे हॉस्पिटलवर असं ही परिस्थिती आलेली होती, कामगार लोकांनी इथं काय हे पण केलेले होते, काय म्हणतात त्याला, आंदोलन पण केलेली होती. पण त्यावेळेस त्यांच्या बाजूनं काही निकाल तो लागला नाही. खूप वेळा हे लोक रत्नागिरीला गेले, रत्नागिरीवरनं इथं आले, आम्हा लोकांच्या बदल्या केल्या पण बदली केली ह्या कंडिशनमध्ये की आमच्याकडे एकतर आम्हाला 6-6 महिन्याचं पेमेंट नव्हतं त्या टायमाला. बदली केल्यानंतर कुठून पैसाच नाही जवळ, तर कुटुंब घेऊन राहायचं कसं आम्ही तिथं जाऊन. आम्हाला फक्त सांगितले की तुमची जिथं बदली केली तिथं तुम्ही जायला पाहिजे होतं. ज्या ठिकाणी आमची बदली गेली त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती आमचा ओळखीचा नाही. बरं, तुम्हाला काय तिथे गेल्या पेमेंट मिळणार नव्हतं. पेमेंट नाही, पैसा नाही, तर आम्ही तिथं खाणार काय, पिणार काय, आमच्या लेकरांना आम्ही ठेवणार काय. त्यामुळं आम्ही जिथे बदली केली तिथं आम्ही काय जाऊ शकलो नाही. संस्थेचे लोक येतात, प्रत्येक वेळी एक आशा असते की काहीतरी होईल म्हणून. मागे पण माननीय पालकमंत्री साहेब आले, त्यांचं काय संभाषण इथं झालं मला पण माहिती नाही आहे, कारण मला फक्त नंतर कळालं की इथे हॉस्पिटलमध्ये पालकमंत्री सर येऊन गेलेत म्हणून. ॲक्च्युली आम्हाला इथं आतमध्ये कुणी जरी येऊन विचारलं असतं ना, स्वतः आम्ही इथले कुटुंब जे लोक राहतात, आम्ही आमच्या ज्या अडचणीत आम्ही पालक साहेब सांगितलं असतं त्या टायमाला की निश्चित त्यावेळी इथं काय घडलेलं, कारण इथल्याच लोकांना त्या कल्पना आहेत की काय घडलेलं, कोण लोक होते, कसे लोक आलेले.
खूप खूप आम्हा लोकांना इथं राहताना 2012मध्ये आम्हाला खूप गोष्टीचा सामना करावा लागला आहे. निश्चितच या ठिकाणी जी संस्था असेल किंवा स्थानिक काही म्हणजे ज्या त्यावेळी 2012मध्ये ज्या घटना घडल्या त्या याच्यामुळे जे या ठिकाणी राहणारा जो स्टाफ होता किंवा या ठिकाणी ही काही जी जमीन आहे संस्थेची जी त्यांनी सांभाळली आहे अजूनही सुस्थितीत ठेवली आहे अशा लोकांकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. ही शोकांतिका ही वस्तुस्थिती आज या ठिकाणी आहे. आपण हॉस्पिटलच्या समोरून भाग दिसतो, पडझड दिसते, हॉस्पिटलची दुर्दशा दिसते, मात्र या ठिकाणी या स्टाफची जी दुर्दशा आहे ती मात्र कोणालाही अजूनपर्यंत दिसलेली नाही. याबाबतही ठोस काही उपाय व्हाव्यात अशी ही या ठिकाणी स्थानिक या स्टाफची मागणी आहे. मात्र या ठिकाणी आज कोरोनासारखी परिस्थिती आहे, संपूर्णपणे उद्योगधंदे बंद झालेले आहेत, कोलमडलेले आहेत. मात्र 2012 पासून हे या ठिकाणचा जो स्टाफ होता याची 2012 पासून अतिशय ही परिस्थिती जी आहे ती कुठेतरी दयनीय परिस्थिती आपल्याला म्हणावी लागेल. कारण आता ते दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी छोटं मोठं काम करत असतील मात्र त्यांना कुठेही विचारपूस या ठिकाणी झालेली नाही. आणि या लोकांची शासनाने दखल घ्यावी, इव्हन संस्थेने दखल घ्यावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हॉस्पिटलबाबत मागणी झाली, हॉस्पिटलचं पुनरुज्जीवन करायचं, संस्थेच्या जागा ताब्यात घ्यायच्या. मात्र या ठिकाणी जे त्या स्टाफचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अजूनही तसाच आहे. याकडे सुरुवातीला लक्ष देऊन यानंतर या सर्व गोष्टींना पाठपुरावा व्हावा अशी मागणी या ठिकाणी होत आहे. सेंट लुक्स हॉस्पिटलबद्दल आपण या ठिकाणी वस्तुस्थिती पाहिली, याच्याबद्दल जी पडझड झाली आहे, नुकसान झालं आहे हे पाहिलं. मात्र याची मुख्य दुसरी बाजू म्हणजे आम्ही सेंट लुक्स हॉस्पिटलचा पाहणी केल्यानंतर पुढे आलो आणि या ठिकाणी जो जुना स्टाफ होता जो या ठिकाणी त्यांच्या 2012मध्ये ज्यांच्या नोकऱ्या गेल्या यांच्याशी आम्ही आता चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आम्ही पुढे आलो आणि या ठिकाणी पाहिलं तर जी पुढची जी जागा होती, इथला जो स्टाफ होता त्यांनी ही जागा ते या ठिकाणी राहिल्यामुळे कुठच्या तरी पुढे हे चालू होईल या आशेने या ठिकाणी राहिल्यामुळे त्यांनी ही जागा आपली सुस्थितीत ठेवलेली आहे. आणि आपण या ठिकाणी आमच्या मागे सुद्धा पाहू शकतात कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी झाडांची लागवड केलेली आहे व ही जमीन जागा जी होती ती सुस्थितीत ठेवण्याचं काम या ठिकाणचा जो स्टाफ होता तो या ठिकाणी राहिलेला आहे. हॉस्पिटल बंद होण्यामागे बरीच कारणं आपल्याला ऐकायला मिळतात, बरीच कारणं आपल्याला बाहेरून ऐकायला मिळतात. मात्र यांच्याशी काही प्रमुख चर्चा केल्यानंतर यांच्याशी आम्हाला ही गोष्ट आमच्या कानावर आली की 2012मध्ये या ठिकाणी एक जो पेशंट काही कारणास्तव दगावला, यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मारहाणी झाल्या, स्टाफला मारहाण झाली, डॉक्टरांना मारहाण झाली, हॉस्पिटलची तोडफोड झाली. त्यामुळे एक दहशतीचं वातावरण जे होतं ते या ठिकाणी पसरलेलं होतं. या स्थानिक लोकांच्या या ठिकाणी राहणाऱ्या स्टाफबरोबर आम्ही चर्चा केली, त्यावेळी हे विषय आमच्या समोर आले. त्यामुळे हेही एक कारण होऊ शकतं की यानंतर कुठचेही डॉक्टर असतील किंवा या ठिकाणी पुढे काही या हॉस्पिटलबद्दल विचार झाली नाही किंवा डॉक्टर कोण यायला या ठिकाणी घाबरत होते. अशा प्रकारची स्थिती असताना याचे खूप या हॉस्पिटलबद्दल विविध स्टाफचा प्रश्न असेल किंवा स्थानिक या ठिकाणचे लोकांचा प्रश्न असतील, त्यावेळी कपडे धुण्यासाठी म्हणा रुग्णांचे यावेळी मशिनरी होत्या, मशिनरींची दुरावस्था आहे, ICU चालू केलेला होता त्यानंतर अद्यावत असा, काही उद्घाटन झाल्यानंतर 2 महिन्यातच पुन्हा तो बंद पडला. अशा बरेच प्रश्न आहेत, याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. या ठिकाणचे काही स्टाफ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मात्र ही कुठेतरी दुसरी बाजू जी शासनाने आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे व ज्यावेळी या हॉस्पिटलबद्दल पुनर्स्थापनेचा किंवा ऊर्जितावस्था आणण्याचा विचार येईल त्यावेळी या स्टाफलाही कुठेतरी विचारात घेणं, जुना स्टाफ होता त्यांनाही विचारात घेणं हे गरजेचं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. भाजपचे 12 आमदार वर्षभरासाठी निलंबित. स्वप्नीलच्या मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार, नारायण राणेंचं टीकास्त्र. आणि सेंट लुक्सचे दरवाजे कधी उघडणार, सिंधुदुर्ग लाईव्हचा ग्राउंड रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.